सुप्रभात बालमित्रांनो, 5वी स्कॉलरशिप हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात आजचं प्रकरण गणितामधलं क्षेत्रफळ तर असं आहे, हे नुसतं स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचं नाही तर नवोदयसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. हे स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी महत्त्वाचं नाही तर सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेसाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी सुद्धा हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे. मग एवढं महत्त्वाचं जर प्रकरण असेल तर आता आपण एकही मिनिट वाया घालवायचा नाही. उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा त्याच्यामधला स्वाध्याय 31.2. ह्याला म्हणायचं आयत, ह्याला म्हणायचं चौरस. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आणि परिमिती म्हणजेच काय तर आकृतीच्या बाजूची बेरीज. सगळं काही हेच आहे ह्या प्रकरणामध्ये, आयत आणि चौरस. नंबर 1 प्रश्न बघा पुस्तकात. 12 मीटर गुणिले 16 मीटर म्हणजेच काय 12/16 या मापाच्या बागेत, म्हणजे माप म्हणजेच काय रे आयतच आलं. हे बघा ही लांबी 16 आणि रुंदी 12 मीटर या मापाची बाग आहे आणि त्या बागेमध्ये 4 मीटर गुणिले 6 मीटर या मापाचे वाफे तयार करायचे, म्हणजेच काय रे पाणी जाण्यासाठी. तर असे किती वाफे तयार करता येतील, किती बाय कितीचं करायचं आहे 4/6. मग याचं क्षेत्रफळ किती येते ते बघा. 16 गुणिले 12 केलं 192. मग 192ला 4 गुणिले 6 हे 24. मग 192ला जर 24 जर भागलं तर 24×8 = 92. म्हणून उत्तर येते 8. किंवा 192ला असं 24 नाही भागू शकतात. बे 1 बे, बे 2 4, 92 18 1 उरला आणि बे सख 12, पुन्हा 12 1 12 आणि 12 8 96. असं केला तरी 8 येते, असं केला तरी 8 आलं. आणि हे उत्तर पर्याय नंबर कितीमध्ये आहे, पर्याय नंबर. सोपा होता का पहिला प्रश्न? अरे सोपा नाही, फारच सोपा होता. पहा पुढचा प्रश्न. बालमित्रांनो पहा बरं, आता स्वाध्याय 31.2 मधला दुसरा प्रश्न पुस्तकात बघा. पहिलं काय म्हणले रे, एक आयताकृती खोलीची लांबी. ही आयताकृती खोली आहे, त्या खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर आणि 3 मीटर आहेत. 4 मीटर आणि 3 मीटर आहेत. त्या वर्ग खोलीत, ह्या शाळेच्या खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेला एक चौरस आहे. 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती फरशा बसवायच्यात. आता फरक झाला रे, आता इथं सेंटीमीटरमध्ये माप आहे, इथं मीटरमध्ये माप आहे. आता 40 सेंटीमीटर चौरस आकृती फरशी बसवायची बाजू असलेली, म्हणजे ह्याचं माप 40 येते, ह्याचं 40, ह्याचं 40, ह्याचं 40. बरोबर आहे. तर प्रश्न काय म्हणलं बघा, तर वर्ग खोलीसाठी एकूण किती फरशा लागतील. अरे फार सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा या फरशीचं क्षेत्रफळ किती येतंय 40 न 0 गुणलं 0, 40 न 4 गुणलं 160, म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ आलं 1600 सेमी. आता ह्याचं क्षेत्रफळ किती, लांबी गुणिले रुंदी. लांबी 4 रुंदी 3, 4 त्रिकोण 12 मीटर. अरे आता इथं टाय फिस झालं ना, हे इथं सेमीमध्ये आणि हे 4 त्रिकोण 12 जे आलं ते 12 चौरस मीटरमध्ये आलं. हे मग जसं रुपये आणि पैशाचं असतंय तसंच ह्याचं मीटर आणि सेंटीमीटरचं असतंय. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 12 मीटरला 100 गुणा, मग 12ला आपल्याला 12 मीटर म्हणजे किती झाले, 10 मीटर म्हणजे किती झाले हे लक्षात घ्या. आलं का लक्षात? मग आता ह्याच्यात थांबा असं करून जमत नाही. आता आपल्याला काय करावं लागल, ह्या पहिल्यांदा मीटरचं सेंटीमीटर करावं लागल, हे लक्षात ठेवा. असं केलं तर उत्तर येणार नाही. मग 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 400 सेंटीमीटर. एवढं कळालं. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर,
300 सेंटीमीटर. एवढं कळालं, एवढं समजलं. आणि आता हे समजलं असेल तर 400 आणि 300चा गुणाकार 400 गुणिले 300, ह्या शून्यानं सगळ्याला गुणला 1 2 3 शून्य आले. पुन्हा ह्या शून्यानं 1 2 3 शून्य आले. पुन्हा 3 न गुणा 1 2 आणि 4 त्रिकुम 12. उत्तर किती आलं? 0 0 0 2 1. चुकलं का रे? इथं 3 इथं 3, 4 त्रिकुम 12. हां, इथं एक अधिकचं चिन्ह राहिलं ना, 2 अधिकचे चिन्ह द्यावे लागतील इथं. आणि मग इथं एक आणि 4 त्रिकुम 12, म्हणजे इथं एक शून्य वाढलं. उत्तर आलं 1,20,000. बघा गणितामध्ये कसं असते, प्रश्नात प्रश्न दडलेले असतात. उत्तर आलं 1,20,000. मग आता आपल्याला काय करायचं, या 1,20,000ला म्हणजे याच्या क्षेत्रफळाला ह्या फरशीच्या क्षेत्रफळानं भागायचं. ह्याचं क्षेत्रफळ आलं 1600. मग हे शून्य कटला, हे शून्य, हे शून्य कटला, हे शून्य. आणि आता 16नं भाग घालायचा असेल तर 4नं भाग घालू आपण. जसं 16नं 1200ला बघा असंही करू शकतो, 16 भागिले 1200. किंवा 4नं भाग घालायचं, 4 1 4, 4 चोक 16. इथं 4 त्रिकुम 12, शून्याला शून्य, शून्याला शून्य. पुन्हा 4 1 4, 4 7 28, 2 उरले, 4 25. उत्तर आलं 75. आणि असं जरी भागलात तुम्ही तर उत्तर 75च येतंय. तपासून घ्या तुम्ही. आहे का रे पर्याय नंबर 75? पर्यायात आहे का कुठं? पर्याय नंबर किती मग? समजलं. व्हेरी गुड, खूप छान. पुढचा प्रश्न बालमित्रांनो, स्वाध्याय 31.2 मधला तिसरा प्रश्न बघा. पुस्तकात काय दिलाय? 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरस आकृती. बघा आता दिले, चौरस दिलाय. आणि हा चौरसाचं क्षेत्रफळ किती दिले रे? 625 चौरस मीटर. म्हणजे चौरसाची बाजू किती झाली मग? 625चं वर्गमूळ. 625 कशाची आहे? वर्ग 25. म्हणून ह्याची बाजू आली 25 मीटर. एवढं कळालं. पुढं प्रश्न काय म्हणले बघा, थोडं उत्तर लगेच काढायचं. त्या चौरस आकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी, 4 पदरी कुंपण म्हणजे परिमिती काढायची. एक पदर कितीचा होईल? हे 25, हे 25, हे 25, हे 25. इथून ह्याच्यावर असं एक पदर झाला. एक पदर होतंय 100चा. आणि 4 पदरी कितीचं होईल रे मग? 400 मीटर. तर पुढं काय म्हणलंय? घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च होईल? मग या 400ला जर 50नं गुणलं तर उत्तर पर्याय नंबर 3 2000 येईल का? चुकलं. गुणाकार नीट करा. 50नं 0ला गुणलं 0, 50नं 0ला गुणलं 0, आणि 50नं 4ला गुणलं 5 चोक 20 आणि 1 0. 20च्या पुढे 1 0 दिलं, उत्तर आलं 20,000. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? 4, 20,000 रुपये. नाहीतर एवढं मेहनतीनं गणित करताल आणि गुणाकार चुकलं की उत्तर चुकलं. म्हणून उत्तर नीट काढा. अरे चौथा प्रश्न तर फार सोपा आहे. 31.2 मधला चौथा प्रश्न बघा पुस्तकात. एक आयताकृती वर्गखोली, बरं का. वर्ग आहे तुमची कशी ही खोली आहे तशीच एक वर्गखोली, ही आयताकृती. आणि त्या वर्गखोलीची लांबी दिली आहे 10 मीटर आणि रुंदी दिली आहे 8 मीटर. लांबी किती दिली आहे? 10 मीटर. रुंदी किती दिली? 8 मीटर. तर प्रश्न काय म्हणलाय? त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी, आता या वर्गखोलीत इथं फरशी बसवण्यासाठी काय म्हणले? दर चौरस मीटरला 30 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी? दर चौरस मीटरला. मग चौरस मीटर हे एका कशाचं आहे? क्षेत्रफळाचं. मग आपल्याला काय करावं लागेल? ह्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. लांबी गुणिले रुंदी, 10 8 80, 80 चौरस मीटर आलं. मग ह्या प्रत्येक चौरस मीटरला 30 रुपये प्रमाणे. मग 80ला 30नं गुणा, 8 त्रिक 24. ह्या 30नं 0ला गुणलं 0, 8 त्रिक 24, 24च्या पुढे 1 0. उत्तर 2400. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. आहे का उत्तर? पर्याय नंबर किती मग? 1. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न
दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय. असंच आहे. स्वाध्याय 31.2 मधला 5वा प्रश्न. दिसायला तर लय अवघड आहे पण लय सोपा प्रश्न आहे. बघा कसा आहे. एका चौरस आकृती दिवाणखान्याची बाजू 6 मीटर आहे. चौरस काढून घ्यायचं लगेच. खर 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 चौरस काढला. त्याची बाजू किती आहे? 6 मीटर. एवढं समजलं. पुढं प्रश्न काय म्हणलंय? त्या दिवाणखान्यात भिंतीपासून भिंत कुठे तुमच्या वर्गात? ही भिंत. अजून भिंत कुठे? ही भिंत. अजून भिंत कुठे? ती पाठीमागं. अजून भिंत कुठे? ही. ह्या प्रत्येक भिंतीपासून काय म्हणलंय? चारही बाजूनी 50 सेंटीमीटर अंतर सोडून. म्हणजे आता इथून अंतर सोडलं 50, इथून अंतर सोडलं 50, इथून अंतर सोडलं 50. म्हणजे बघा आता इथून अंतर सोडलं हे 50. एवढं समजलं. इथून अंतर सोडलं हे बघा हे एवढं, हे 50. आणि इकडून अंतर सोडलं हे 50. इथून अंतर सोडलं हे 50. आता हे 50 अंतर सोडून इथं हे चौरस आकृती एक सतरंजी टाकली ही मधी. समजलं. तर प्रश्न काय विचारला आहे बघा. सतरंजी घालायची आहे. दर चौरस मीटरला 90 रुपये याप्रमाणे सतरंजीची किंमत किती होईल? मग आता ह्या चौरस मीटर किती होईल ह्या सतरंजीची बाजू काढावं लागेल. मग आता ह्या मोठ्याच्या आहे 6 मीटर. हे 50 कटले, हे 50 कटले. बरोबर आहे. मग 50 आणि 50 किती झाले? 100. 100 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? 1 मीटर. मग 6 मीटरमधून 1 मीटर गेला, उरले किती? 5. म्हणजे ह्या मधल्याचं माप किती झालं रे? 5 मीटर. ह्याचं माप 5, ह्याचं माप 5, ह्याचं माप 5 आणि ह्याचं सुद्धा माप किती आलं रे? 5. मग ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? बाजूचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग किती आला? 25. हे 25 चौरस मीटर आलं आणि एका चौरस मीटरला 90 रुपये. मग 25चं काढावं लागेल. 90ला गुणायचं. 25 न 0ला गुणलं 0, 25 9 250. उत्तर आलं 2250 रुपये. आहे का पर्यायात? कळालं उत्तर. मग हे राईट. पर्याय नंबर 3. काल परवा एका मुलाला मी खूप हुशार समजलं आणि ते निवड निघाला. आणि एका मुलाला मी पार वेडा समजत होतो, ते तर लईच हुशार निघाला. म्हणजेच काय? दिसतंय तसं नसतंय. तसंच हे आपलं गणित आहे. स्वाध्याय 31.2 मधलं 6वं. लई सोपं आहे, दिसायला अवघड आहे. 25 मीटर लांब व 15 मीटर रुंद असलेल्या सभागृहामध्ये एका बाजूस हो काय 25 मीटर लांब 15 मीटर रुंद असलेल्या ह्या सभागृहाच्या मध्ये काय म्हणलंय? एका बाजूस 10 मीटर लांब व 4 मीटर रुंद मंच बांधलाय. ह्याच्यामध्ये 10 बाय 4चा मंच बांधला. तर हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ अरे फारच सोपं आहे की रे. मग ह्याचं क्षेत्रफळ किती येतंय? 25 गुणिले 15 म्हणजे लांबी गुणिले रुंदी. 10 5 75 ला 5, हा 4 7 15 2 30 आणि 7 37. ह्याचं आलं 375 चौरस मीटर. आणि मंचाचं क्षेत्रफळ मग लांबी किती? 10 आणि रुंदी किती? 4. 10 चोक हा बोलत जा रे. 10 चोक 40. मग आता हे 40 आलं. मग 375 मधून त्या मंचाचं वजा करायचं. 5 7 मधून 4 गेले 3 आणि 3 335 चौरस मीटर. आहे का? राईट. पर्याय नंबर किती? होता का नाही प्रश्न? दिसायला अवघड आणि उत्तर सोपं. मुलांनो, क्षेत्रफळ प्रकरणात गुणाकार पण यायला पाहिजे आणि त्याच्यावरच हे गणित आहे. बघा 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड म्हणजे प्लॉट आहे एक. बघा 855 मीटर लांब आणि 205 मीटर रुंद हे प्लॉट आहे एवढा आयताकृती. तर प्रश्न काय म्हणलाय? या मापाचा भूखंड 400 रुपये चौरस मीटर दराने विकला तर त्या भूखंडाची विक्री किंमत किती? फार सोपं आहे. पहिल्यांदा 855 गुणिले 205 ह्यांचा गुणाकार. मग याचा गुणाकार किती आला? एवढा. आणि या गुणाकाराला 400 रुपये प्रतिनं म्हणजे याला जर 400 न गुणलं तर उत्तर आलं हे. आणि हे उत्तर कुठं आहे? पर्याय नंबर 2. आणि हे सगळं कुणामुळं आलं? तर गुणाकार. ज्याचा गुणाकार पक्का त्याला हे गणित येईल आणि हे प्रकरणसुद्धा येईल. करून बघा तुम्ही आधी. बघा आता कितवा प्रश्न रे?
31.2 मधला 8वा प्रश्न. 8वा प्रश्न तर फार सोपा आहे मुलांनो. बघा काय दिलंय, आयताची रुंदी कायम ठेवून, हे आयत आहे त्याची रुंदी आपण 5 घेतली. आयताची रुंदी कायम ठेवून त्याची लांबी दुप्पट केल्यास, हे बघा हे एक आयत आहे त्याची रुंदी 5 आहे, लांबी 10 आहे. पण त्याच्यात काय केलं माहिती आहे का, आपण दुसरा एक आयत काढला, रुंदी तीच ठेवली आणि लांबी 10च्या ऐवजी किती केली, दुप्पट 20 केली. तर प्रश्न काय म्हणला आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळात कोणता बदल होईल. आता ह्याचं क्षेत्रफळ काय रे, लांबी गुणिले रुंदी म्हणजे 10 या 5 50. ह्याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 20 या 5 100. 50पेक्षा हे काय झालं, 50पेक्षा ते दुप्पट झालं ना रे. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2, त्याचे क्षेत्रफळ दुप्पट होईल. कळालं सगळ्यांना, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, पहा बरं 31.2 मधला 9वा प्रश्न. चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास म्हणले, म्हणजे आपण आता ही चौरस आहे, ह्या चौरसाची बाजू धरू 9, आलं का लक्षात, आणि ह्याची निम्मी 9 अवघड जाईल, समसंख्या घेऊ आपण. 10 घ्या, 10च्या निम्मा आलं 5. तर प्रश्न काय म्हणले, चौरसाची बाजूची लांबी निम्मी झाल्यास त्यांच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, 10चा वर्ग किती आला 100, आणि ह्या त्याची बाजूची लांबी निम्मी केली 5, आणि ह्याचं क्षेत्रफळ काढलं ते आलं 5 5 25. तर क्षेत्रफळावर काय परिणाम होईल, तर हे 25 1 25 25 2 50 25 3 75 25 100, ह्याच्यापेक्षा ते चौपट आहे. म्हणून उत्तर क्षेत्रफळ निमपट नाही होणार, पावपट नाही होणार, दुप्पट नाही होणार, तर चौपट होईल. कळालं. हेच गणित आपण जर समजा बाजू बदलून घेतलं, इथं घेतलं 8, तर 8चा वर्ग 64, इथं घेतलं 4, 4चा वर्ग 16, आणि 16 चौक 64 झालं की रे चौपट, बरोबर आहे. म्हणून उत्तर पर्याय नंबर किती रे याचं, 4. अरे अरे थांबा प्रश्न जे होता त्या मोठ्या आकृतीतून छोटा झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे क्षेत्रफळ हे कमी झाले, क्षेत्रफळ वाढलं का, वाढलं असतं तर चौपट झालं असतं, पण कमी झालंय, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, पावपट होईल. कळालं सगळ्यांना, 4 नाही उत्तर, पर्याय नंबर 3 आहे. बघा 10वा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे 31.2 स्वाध्यायामधला. आता शेवट गोड होत आहे का बघा बरं, फार सोपा प्रश्न आहे. 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला, आता एक हॉल आहे, 48 मीटर लांबी 12 मीटर रुंदी असलेला हॉल आहे. या हॉलला 64 चौरस आकृती टाईल लागतात. आता ही अशी चौरस आकृती टाईल आहे बरं का, ह्याचं माप ह्याचं माप ह्याचं माप ह्याचं माप सारखं, ही अशी जी टाईल आहेत, ह्या अशा टाईल किती लागतात रे, 64 टाईल लागतात. मग तर प्रत्येक टाईलची परिमिती, तर ह्या टाईलची परिमिती काढायची. तर आता एक छोटासा विचार करा, ह्याचं पहिल्यांदा क्षेत्रफळ काढा, ह्याचं क्षेत्रफळ किती आलं 576. या 576 क्षेत्रफळामध्ये 64 चौरस आकृती टाईल बसतात. मग 64 म्हणजे ह्या 576ला 64 भागा, मग काय येईल, बे 1 बे 2 4 बे 3 6 आणि बे 2 4, 2 भागायचं, बे 2 4 बे 8 16 आणि परत बे 8 16, परत 2 भागा, बे 1 बे आणि बे सख 12, इथं बे 1 बे बे चौक 8 बे चौक 8, पुन्हा इथं 16 16 9 44, 16 1 16 आणि 16 9 44. म्हणजे ह्याचं जे आहे क्षेत्रफळ, ह्या चौरस आकृती एका टाईलचं क्षेत्रफळ आलं 9 चौरस मीटर. मग आता एक चौरस आहे, त्या चौरसाचं क्षेत्रफळ 9 चौरस मीटर दिलंय, तर त्याची बाजू किती, 9 कशाचा वर्ग आहे, 9, राईट. म्हणजे ह्याची बाजू किती आली रे, 3. आणि आपल्याला काय म्हणलंय, परिमिती, परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज. मग एक बाजू 3 असेल तर सगळ्या बाजू 3 3, मग बाजूंची बेरीज किती आली, 3 1 3 3 2 7 3 3 9 3 चौक 12. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर
आज खरोखर महालक्ष्मीच्या सणानिमित्त शाळेला सुट्टी होती. आजच नाही, 10 तारखेला सुट्टी होती, 11 तारखेला सुट्टी होती आणि आज आपण 2 दिवस सुट्ट्या दिल्या आणि 12 तारखेला आपण क्लास घेतला. आपलं क्षेत्रफळ प्रकरण आज संपवलं. सगळ्यांना शिकवलेलं समजलं. मग यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले तर उत्तर देता येईल? राईट. खूप खूप धन्यवाद. या सुट्टीच्या दिवशी तुम्ही अभ्यास केलात. तुमच्यावर महालक्ष्मी माता तर प्रसन्न होईलच, पण सरस्वतीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल. धन्यवाद.